कर्जत तालुक्यातील नेरळ कलम राज्यमार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे। शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास विजन रेसिडेन्सी समोर एका दुचाकी स्वाराचा तोल जाऊन तो रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात पडल्याची घटना घडली। सुदैवाने त्याचा जीव बचावला असून तो किरकोळ जखमी झाला आहे। या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे। विशेषतः पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही। त्यामुळे वाहन चालवणे म्हणजे जणू तारेवरची कसरतच झाली आहे। शनिवारी संध्याकाळी एक तरुण दुचाकीवरून साई मंदिराकडून रेल्वे गेटच्या दिशेने जात असताना विजन रेसिडेन्सी समोर खड्डे चुकवताना नाल्यात पडला। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत त्याला नाल्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले। त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत। या अपघातस्थळी रस्त्यालगत ना साईडपट्टी आहे ना नाल्याला सुरक्षा भिंत। त्यात रस्ता अरुंद असल्याने वाहन चालकांना सतत अपघाताचा धोका निर्माण होत आहे। नेरळपाडा रेल्वे गेटपासून डॉक्टर देशमुख हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला आहे। तसेच नेरळ विद्याभवन ते कोदिवळे गावादरम्यानही रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे। 3 किलोमीटरच्या या रस्त्यावर प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून चालावे लागते। विद्यार्थी, नोकरदार, वृद्ध, आजारी व्यक्ती सगळ्यांनाच या दैनंदिन प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे। पावसामुळे खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी आणि त्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष ही परिस्थितीच अधिकच गंभीर करत आहे। या मार्गावरील दैवली पुलाचे संरक्षण कठडे मे महिन्यातील पुरात वाहून गेले होते। 2 महिने उलटले तरी ते अजून बसवलेले नाहीत। या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असून कळंब दिशेने जाणाऱ्या सुमारे 40 गावांचा संपर्क याच मार्गावरून आहे। सतत वाढणारे अपघात, रस्त्यांची दयनीय अवस्था, संरक्षण कठड्यांचा अभाव या साऱ्या गोष्टींची गंभीरता लक्षात घेता प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे। एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच उपाययोजना केली जाणार का, हा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे।